न्यूरॉन्समध्ये विद्युत आवेग कसा निर्माण होतो? प्रत्येक न्यूरॉनला एक पडदा असतो ज्यावर तथाकथित गेट्स म्हणजेच आयन चॅनल्स असतात. जेव्हा एखादा संकेत प्रसारित करायचा असतो तेव्हा यापैकी काही गेट्स उघडतात आणि आयन्स पेशीच्या आत किंवा बाहेर वेगाने जाऊ लागतात. आयन्सच्या या प्रवाहामुळे पडद्याचा विद्युत प्रभार बदलतो ज्यामुळे एक विद्युत आवेग निर्माण होतो. हा आवेग न्यूरॉनमधून प्रवास करतो आणि पुढे इतर पेशींपर्यंत माहिती पोहोचवतो. तुम्ही संवाद कसा साधता? तुम्ही मध्येच बोलता, जलद आणि भावनिकपणे बोलता की याउलट तुम्ही उदासीन राहता? तुम्ही तुमच्या फोनवरील न्यूजफीड कसा स्क्रोल करता? तुम्ही घाई करता की सावकाश हालचाल करता? हे सर्व मोठ्या प्रमाणावर आयन्सच्या संतुलनावर अवलंबून असते. जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा एखादी व्यक्ती खूप चिडचिडी होऊ शकते किंवा याउलट सुस्त होऊ शकते. आपल्या शरीराची प्रत्येक हालचाल आणि प्रतिक्रिया न्यूरॉन्स आणि इतर पेशींमधील विद्युत आवेगांवर आधारित असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही चुकून एखाद्या गरम वस्तूला स्पर्श केला तर चेतातंतू त्वरित मेंदूला संकेत पाठवतात, जो स्नायूंना आदेश देतो, आपला हात मागे घ्या. विद्युत आवेगांशिवाय शरीर स्थिर अंतर्गत स्थिती म्हणजेच होमिओस्टॅसिस राखू शकणार नाही. विद्युत आवेगांशिवाय रोगप्रतिकार प्रणाली सुद्धा कार्य करू शकत नाही. प्रत्येक रोगप्रतिकार पेशीच्या प्रतिसादाचा वेग आणि सामर्थ्य हे थेट आवेग प्रसारणाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. भावना आणि विचार ही सुद्धा विद्युत आवेगांचीच भाषा आहे. जेव्हा तुम्हाला आनंद, दुःख, उत्साह, प्रेम जाणवते किंवा एखादी आठवण येते, तेव्हा चेतापेशींमध्ये न्यूरॉन्समध्ये लहान विद्युत ठिणग्या धावतात. ते मित्रांमधील संदेशांसारखे असतात. एक चेतापेशी लिहिते, दुसरी वाचते आणि पुढे पाठवते. या साखळ्यांमधूनच विचार, भावना आणि निर्णय जन्माला येतात. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता तेव्हा ते सुद्धा विद्युत आवेगांचेच कार्य असते. ते नवीन चेतापेशी जोडण्या तयार करतात, जणू काही मेंदूत लहान मार्ग तयार करत आहेत, ज्यामुळे नंतर आवेगांना प्रवास करणे सोपे होते. जीवनाच्या अगदी सुरुवातीला जेव्हा शुक्राणू अंड्याला फलित करतो तेव्हा एक विलक्षण घटना घडते. या संपर्कामुळे जैवरासायनिक अभिक्रियांची एक साखळी सुरू होते ज्यामध्ये अब्जावधी झिंक आयन बाहेर पडतात. हा आवेग एका स्टार्ट बटनासारखा काम करतो जो अंड्याला सक्रिय करतो आणि भविष्यातील भ्रूणाच्या विकासाची प्रक्रिया सुरू करतो. आपण स्वतःला क्वचितच विद्युत प्रणाली मानतो, तरीही आपले शरीर अगदी त्याच प्रकारे कार्य करते. निसर्गाने एक अशी परिपूर्ण रचना तयार केली आहे ज्यात असंख्य महत्त्वपूर्ण प्रक्रिया आणि आंतरक्रिया विद्युत आवेगांद्वारे घडतात. पण एक गोष्ट अशी होती जिचा निसर्गाने अंदाज बांधला नव्हता, की मानव या परिपूर्ण यंत्रणेत घुसखोरी करून तिला विस्कळीत करण्यास सक्षम असलेला एक शत्रू निर्माण करेल. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिकचा अभ्यास करताना आम्हाला आढळले की त्यांचे सर्वात धोकादायक शस्त्र अदृश्य आहे. तो एक स्थिर विद्युत प्रभार आहे जो हे कण जमा करतात आणि टिकवून ठेवतात. हा प्रभार आपल्याला आतून नष्ट करण्यास सुरुवात करतो, अगदी जीवनाच्या पायापासून म्हणजेच पेशीपासून. पेशीच्या आत चार्ज केलेले नॅनोप्लास्टिक सर्वात जास्त नुकसान करतात. ते पेशींमधील संवादात व्यत्यय आणतात. आत्मविनाश कार्यक्रम सुरू करतात आणि पेशींना जीवन टिकवण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेपासून वंचित ठेवतात. प्रश्न असा आहे की प्लास्टिक हे कसे करतात? मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक शरीराच्या पेशींना कसे नुकसान पोहोचवतात? न्यूरॉन्समधील आंतरक्रियांमध्ये व्यत्यय. अत्यंत लहान आकारातील इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जमुळे नॅनोप्लास्टिक कण मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात. पेशींच्या कार्यावर नॅनोप्लास्टिकचा होणारा परिणाम चेतासंस्थेच्या पेशी असलेल्या न्यूरॉन्समध्ये स्पष्टपणे दिसून येतो, कारण त्यांचे कार्य थेट विद्युत संकेतांच्या निर्मिती आणि प्रसारणाशी जोडलेले असते. व्हॅलरी ॲटकिन भौतिक आणि गणितीय विज्ञानाचे डॉक्टर आणि युरोपियन अकॅडमी ऑफ नॅचरल सायन्सेसचे सदस्य यावर जोर देतात की नॅनोप्लास्टिक्सचा चेतापेशींवरील परिणाम सर्वात मूलभूत स्तरावर दिसून येतो. नॅनोप्लास्टिक्स अनेक मार्गांनी चेता आवेगांच्या निर्मिती आणि प्रसारणावर लक्षणीय प्रभाव टाकतात. शरीरात चेतासंकेत प्रसारित करण्यासाठी जबाबदार असलेल्या न्यूरॉन्सच्या आयन वहन आणि विद्युत क्रियेत व्यत्यय आणणाऱ्या यंत्रणा. प्रत्येक न्यूरॉन एका लहान बॅटरीप्रमाणे कार्य करतो. तो त्याच्या पटलाच्या आत आणि बाहेर विद्युत प्रभारात सतत फरक राखतो. यामुळे न्यूरॉन योग्य क्षणी संकेत प्रसारित करण्यासाठी तयार राहतो.
प्रभारित नॅनोप्लास्टिक हे नाजूक संतुलन बिघडवते, ज्यामुळे पेशी अनपेक्षितपणे वागते. एखादा न्यूरॉन वेळेआधीच सक्रिय होऊ शकतो, जसे एखादा दिवा आदेशाशिवाय लुकलुकतो किंवा याउलट गरजेच्या वेळी संकेत प्रसारित करण्यात अयशस्वी होऊ शकतो. असा हस्तक्षेप संपूर्ण चेताजालाच्या कार्यात व्यत्यय आणतो. जसे एखाद्या शहरात वीजपुरवठा खंडित झाल्यावर एकामागून एक वस्त्यांमध्ये अंधार होतो आणि ब्लॅकआउट होतो. या व्यतिरिक्त ग्वांगझू येथील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीमधील चीनी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार नॅनोप्लास्टिक आयन चॅनलच्या कार्यात व्यत्यय आणते. स्थिर विद्युत प्रभार असलेले नॅनोप्लास्टिक या चॅनलशी संवाद साधू शकते. आणि त्यांची रचना बदलू शकते. परिणामी गेट्स उघडण्यास अयशस्वी होऊ शकतात किंवा खूप जास्त काळ उघडे राहू शकतात. यामुळे संपूर्ण चेतासंस्थेतील सामान्य सिग्नल प्रसारणातही अडथळा येतो. जेव्हा चार्ज्ड मेम्ब्रेन लिपिड्ससोबत इलेक्ट्रोस्टॅटिक आंतरक्रिया होतात, तेव्हा त्यामुळे मेम्ब्रेनमध्ये चार्ज्ड लिपिड्स आणि प्रोटीन्सचे पुनर्वितरण होते, ज्यामुळे या लिपिड मेम्ब्रेन्सच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो. याचा परिणाम म्हणून आयनच्या सांद्रतेमध्ये स्थानिक बदल होतात आणि चार्ज्ड कणांभोवती आयन सांद्रता ग्रेडियंट्स तयार होतात. आयन संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेल्या आयन पंपांचे कार्य विस्कळीत होते. आयन पंप ही अशी यंत्रणा आहे जी पदार्थांना त्यांच्या सांद्रता ग्रेडियंटच्या विरुद्ध दिशेने हलवते. या प्रक्रियेला सक्रिय परिवहन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखले जाते. जेव्हा या प्रक्रिया असंतुलित होतात तेव्हा त्या ऊर्जा जमा करतात, जी नंतर जैविक प्रणालींद्वारे कार्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते. आणि म्हणूनच या पंपांचे कार्य विस्कळीत होऊ शकते, तरीही ते जैविक क्रियाकलापांमागील मुख्य यंत्रणांपैकी एक आहे. न्यूरॉन्समधील सिग्नल वहन ही एक गुंतागुंतीची तरीही उल्लेखनीयरित्या समन्वित इलेक्ट्रोकेमिकल संवाद प्रक्रिया आहे, ज्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर नावाचे विशेष रेणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे रेणू संदेशवाहकांप्रमाणे काम करतात, एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने माहिती पोहोचवतात. इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असलेले नॅनोप्लास्टिकचे कण न्यूरोट्रान्समीटरच्या उत्सर्जनामध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा योग्य सिग्नलिंगशिवाय त्यांच्या उत्सर्जनास चालना देऊ शकतात. परिणामी मेंदूमध्ये गोंधळलेले आणि खोटे सिग्नल निर्माण होतात, जणू काही चेतासंस्थेला कोणते संदेश पाठवायचे, केव्हा पाठवायचे किंवा ते कोठे जायला हवेत हे ओळखता येत नाही. न्यूरॉन्समधील संवादातील कोणताही व्यत्यय आपल्या मानसिक स्थितीवर अपरिहार्यपणे परिणाम करतो. जर तुम्हाला विसरभोळेपणा किंवा विस्मरण जाणवत असेल, जर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात किंवा साध्या गोष्टी लक्षात ठेवण्यातही अडचण येत असेल, तर हे चेतासंस्थेतील जोडण्यांचा ऱ्हास आधीच सुरू झाल्याचे लक्षण असू शकते. नॅनोप्लास्टिक केवळ न्यूरॉन्समधील संवादात व्यत्यय आणत नाहीत, तर ते थेट पेशींमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या आत्मनाशासही चालना देतात. पेशी आत्मनाशाची प्रक्रिया सुरू करतात. प्रत्येक पेशी सतत रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज म्हणून ओळखले जाणारे विशिष्ट रेणू तयार करते. हे रेणू वाढविभाजन आणि नियोजित पेशी मृत्यूच्या प्रोग्राम्ड सेल डेथ प्रक्रियांमध्ये भाग घेतात. सामान्य परिस्थितीत त्यांची पातळी पेशीच्या संरक्षण प्रणालीद्वारे म्हणजेच अँटीऑक्सिडंट्स नियंत्रित केली जाते, जे स्वच्छता करणाऱ्यांप्रमाणे काम करतात. अँटीऑक्सिडंट्स अतिरिक्त रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीजला वेगाने निष्प्रभ करतात, ज्यामुळे ते सजीवाला नुकसान पोहोचवण्यापासून रोखले जातात. जेव्हा एखादी पेशी संसर्गइजा किंवा विषारी पदार्थांसारख्या त्रासदायक घटकांच्या संपर्कात येते, तेव्हा ती रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीजची वाढलेली पातळी तयार करते, जी अतिरिक्त प्रमाणात पेशींच्या महत्त्वाच्या संरचनांना नुकसान पोहोचवू शकते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो, जो पेशीच्या आत होणारा एक प्रकारचा रासायनिक हल्ला आहे. या नुकसानीला आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला प्रतिसाद म्हणून एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कार्यरत असते. सक्रिय झाल्यावर दाह निर्माण होतो. त्याचा उद्देश इजा झालेल्या भागाला नाहीसे करणे आणि संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे हा असतो. तथापि इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज केलेल्या नॅनोप्लास्टिकच्या बाबतीत ही यंत्रणा योग्यरित्या कार्य करणे थांबवते. प्लास्टिकचे कण पेशीच्या आत राहतात आणि सतत त्रासदायक ठरतात. दाह कमी होत नाही आणि तो दीर्घकाळ टिकणारा क्रॉनिक बनतो. परिणामी डीएनए प्रथिने पटले आणि इतर महत्त्वाच्या पेशीय रचनांचे नुकसान होते. सरतेशेवटी पेशी एकतर योग्यरित्या कार्य करू शकत नाही किंवा स्वतःचा नाश सुरू करते. आम्ही उल्लेखनीय अभ्यास केला आहे आणि शोधून काढले आहे की प्लास्टिक स्वतःला सायटोप्लाझममध्ये रुतवते. सायटोप्लाझममध्ये ऑर्गॅनेल्स असतात, ज्या लहान रचना पेशीला जिवंत आणि कार्यरत ठेवतात. प्लास्टिक सायटोप्लाझममध्ये शिरते आणि तिथेच राहते.
त्याच्या भोवती एक पटल तयार होते. पेशीपटलाप्रमाणेच पेशी त्याला वेगळे करते, कारण तिला ते नष्ट करायचे असते. आणि जेव्हा सूक्ष्मजंतू, विषाणू, जीवाणू किंवा प्रतिजन अँटीजेन्स पेशीवर हल्ला करतात, तेव्हा पेशी सामान्यतः वापरत असलेले एन्झाईम्स आणि इतर पदार्थ तयार करण्यास सुरुवात करते. पण त्या नैसर्गिक आक्रमकांप्रमाणे प्लास्टिक अविनाशी आहे, जसे आपण म्हटले. त्यामुळे पेशी मूलतः दीर्घकालीन तणावाला सामोरे जाते आणि अखेरीस ती रोगग्रस्त होते. कोचाबांबा येथील बोलिव्हियन कॅथोलिक विद्यापीठातील मायक्रोप्लास्टिक संशोधन गट जलीय प्लॅनारियन्सचा वापर करतो, जे लहान जीव अत्यंत उपयुक्त जैविक मॉडेल म्हणून काम करतात. त्यांच्या मजबूत पुनरुत्पादक क्षमतेमुळे इतर प्राण्यांमध्ये होणाऱ्या बदलांसारख्या पेशीय प्रक्रियांमधील सुरुवातीचे बदल शोधणे शक्य होते. मायक्रोप्लास्टिक्स विशेषतः जेव्हा धातूंसारख्या इतर प्रदूषकांसोबत मिसळले जातात, तेव्हा ते आधीच सजीवांवर परिणाम करत आहेत. मायक्रोप्लास्टिक्समुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होऊ शकतो, जो प्रतिक्रियाशील ऑक्सिजन प्रजातींचे उत्पादन आणि शरीराची अँटीऑक्सिडंट क्षमता यांच्यातील असंतुलन आहे. हा ऑक्सिडेटिव्ह ताण पेशींच्या चयापचयावर थेट परिणाम करतो, प्रथिने, लिपिड आणि न्यूक्लिक आम्लांच्या कार्यात व्यत्यय आणतो, ज्यामुळे सजीवांची वाढ, पुनरुत्पादन आणि एकूण शरीरक्रिया विज्ञानात बदल होऊ शकतात. अशा प्रकारे स्थिर विद्युत प्रभारित नॅनोप्लास्टिकच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडेटिव्ह ताणदाह आणि परिणामी केवळ न्यूरॉन्सच नव्हे तर इतर प्रकारच्या पेशींचाही मृत्यू होतो. ऑक्सिडेटिव्ह ताण हा पेशीच्या आत लागलेल्या आगीसारखा आहे, तर अँटीऑक्सिडंट्स हे ती आग विझवण्यासाठी काम करणाऱ्या अग्निशामकांसारखे आहेत. लक्षात घ्या की नॅनोप्लास्टिक्स त्या आगीसाठी इंधनासारखे काम करतात. जोपर्यंत पेशी आतून पूर्णपणे जळून खाक होत नाही, तोपर्यंत ते आगीला सतत खतपाणी घालत राहतात. तरीही नॅनोप्लास्टिक्स पेशींच्या आत फक्त एवढेच करत नाहीत, ते पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया देखील नष्ट करतात. प्रत्येक पेशी मायटोकॉन्ड्रियाद्वारे निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळेच जिवंत राहते आणि कार्य करते. तीच ऊर्जा शरीरातील पेशी विभाजनापासून ते संप्रेरक संश्लेषणापर्यंतच्या सर्व प्रक्रिया चालवते. आपण ज्या विद्युत आवेगांबद्दल बोलत आहोत, ते सुद्धा मायटोकॉन्ड्रियामधून मिळणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असतात. आणि जीवनाच्या नेमक्या याच महत्त्वपूर्ण स्रोतावर चार्ज केलेले नॅनोप्लास्टिक्स हल्ला करतात.